श्रोतेहो नमस्कार. वसंत व्याख्यानमालेचं 147वं ज्ञानसत्र आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथे संपणार आहे. 1871 पासून हा जो प्रबोधनाचा ज्ञानयज्ञ सुरू झाला तो या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये फक्त काही वेळेला खंडित झाला. प्लेगची साथ असेल, महायुद्ध असेल, यासारख्या अतिशय अपरिहार्य परिस्थितीतच फक्त वसंत व्याख्यानमाला होऊ शकली नाही. 2 वर्षांपूर्वी दुर्दैवाने कोविडची पहिली लाट जेव्हा होती, जगभर अस्वस्थता आणि अनिश्चितता होती, तेव्हा त्या वर्षी म्हणजे 2020 साली वसंत व्याख्यानमालेचं ज्ञानसत्र होऊ शकलं नाही. गेल्या वर्षी म्हणजे 2021मध्ये आम्ही असा विचार केला की या परंपरेमध्ये खंड पडणं उचित नाही आणि म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने वसंत व्याख्यानमालेचं 146वं ज्ञानसत्र आम्ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलं. म्हणजे पूर्ण 30 व्याख्यानं ही ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली गेली, जी अजूनही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या यूट्यूब पेजवर आपण बघू शकता. यंदा आम्ही असा विचार केला की हळूहळू परिस्थिती आता मूळ पदावर येते आहे, तेव्हा काही व्याख्यानं प्रत्यक्ष घ्यावीत आणि म्हणून आम्ही यंदाचं ज्ञानसत्र हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा संमिश्र पद्धतीने आयोजित केलं. त्यापैकी 10 व्याख्यानं ही टिळक स्मारक मंदिरामध्ये प्रत्यक्ष पद्धतीने झाली आणि 20 व्याख्यानं ही ऑनलाईन पद्धतीने झाली. या ज्ञानसत्राचा समारोप आज माननीय भूषण गोखले यांच्या व्याख्यानांनी होणार आहे. त्यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. भूषण गोखले सरांनी 1968मध्ये भारतीय हवाई दलामध्ये सेवेला प्रारंभ केला आणि तेव्हापासून गेली 50 वर्ष ते अतिशय सक्रियपणे देशासाठी काम करत आहेत. सुरुवातीला हवाई दलामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांना काही अतिशय महत्त्वाच्या मोहिमांवर पाठवलं गेलं. सगळ्यांचा उल्लेख मी आत्ता करू शकणार नाही, पण सियाचीन असेल किंवा कारगिल असेल, जिथे जिथे काही नाजूक परिस्थिती उद्भवली किंवा काही समस्या उद्भवल्या तेव्हा त्या क्षेत्रातल्या हवाई मोहिमांमध्ये भूषण गोखले सरांचा आवर्जून समावेश केला गेला. मधल्या काही काळामध्ये त्यांना प्रशिक्षणासंबंधीची जबाबदारी दिली गेली. त्यानंतर त्यांना काही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. इजिप्तमधल्या भारतीय दूतावास जो आहे, एम्बसी ऑफ इंडिया, तिथली एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी भूषण गोखले सरांनी सांभाळली. तसंच इराकमध्ये हवाई क्षेत्राविषयीचं काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती भारत सरकारने केली. प्रदीर्घ कारकीर्द भारतीय हवाई दलामध्ये करून भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल भूषण गोखले सर निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी आपलं संस्थात्मक काम आणि संरक्षणविषयक चिंतनाचं काम सुरू ठेवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही नियतकालिकांमधनं प्रासंगिक लेखन आणि अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरनं चर्चासत्रांमध्ये सहभाग या माध्यमातून भूषण गोखले सरांच्या हवाई क्षेत्राविषयीचा अनुभव आजही देशाला उपयोगी पडतो आहे. काही वर्षांपूर्वी मंगलोर इथं जो दुर्दैवी अपघात झाला, विमान अपघात, त्याची चौकशी करणाऱ्या समितीचे प्रमुख म्हणून भूषण गोखले सरांवर जबाबदारी सोपवली गेली. निवृत्तीनंतरही सर, मी मगाशी म्हटलं तसं, अनेक दृष्टीने कार्यरत आहेत. संरक्षणविषयक लेखन, भाषणं, चर्चासत्रात सहभाग असं काम त्यांचं चालू आहेच, पण अनेक संस्थांमध्येही ते संस्थात्मक काम आवर्जून करत आहेत. DRDO ही जी संरक्षण खात्याशी संबंधित संस्था आहे, तिथंही सर संबंधित आहेत. काही जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि संरक्षण क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रातल्या संस्थांवरही सर आवर्जून काम करत आहेत. मी 2च गोष्टींचा उल्लेख करीन. एक म्हणजे पुणे इंटरनॅशनल सेंटर PIC या नावाने एक उपक्रम पुण्यातल्या दिग्गजांनी एकत्र येऊन सुरू केला. या संस्थेचे म्हणजे PICचे भूषण गोखले सर हे संस्थापक विश्वस्त आहेत आणि तिथल्या काही समित्यांवर ते स्ट्रॅटेजीज किंवा संरक्षणविषयक काम आजही करत आहेत. दुसरा उल्लेख मी करीन तो म्हणजे MES या संस्थेचा. महाराष्ट्रामध्ये सर्वदूर माहीत असलेली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून भूषण गोखले सर सध्या जबाबदारी सांभाळत आहेत. हवाई दलामधल्या कारकिर्दीदरम्यान अनेक नाजूक जबाबदाऱ्या, अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वी रीतीने पार पाडल्यामुळे भूषण गोखले सरांचा अनेकदा गौरव झालेला आहे.
त्यापैकी फक्त मी 3 पुरस्कारांचा उल्लेख करीन. वायुसेना मेडल म्हणजे VSM, अतिविशिष्ट सेवा मेडल म्हणजे AVSM आणि परमविशिष्ट सेवा मेडल म्हणजे PVSM. अशा 3ही पदकांनी भूषण गोखले सरांच्या हवाई दलातल्या कर्तृत्वाची दखल घेतली गेलेली आहे. या दरम्यानच्या काळात संरक्षणविषयक शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन हे जसं भूषण गोखले सरांनी सुरुवातीला केलं, तसंच चेन्नईमधून MSc आणि MPhil यासारखं थोडं वेगळ्या क्षेत्रातलं म्हणता येईल असं शिक्षणही घेतलं. तेव्हा संरक्षण क्षेत्राचे एक अभ्यासक, एक चिंतक आणि निवृत्तीनंतरही सामाजिक आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाला करून देणारे माननीय भूषण गोखले सर हे यंदाच्या ज्ञानसत्राच्या समारोपाचं व्याख्यान इथं देतील. युक्रेन विषयक परिस्थिती सगळ्यांना माहीतच आहे आणि म्हणून यंदा संयोजकांनी असा विचार केला की युक्रेन रशिया युद्धाच्या संदर्भात वेगवेगळे पैलू वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून चर्चिले जावेत आणि म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, डॉक्टर श्रीकांत परांजपे सर यासारख्या अनेक मान्यवरांची व्याख्यानं यापूर्वी झाली. याच मालिकेतलं व्याख्यान एअर मार्शल भूषण गोखले सर आज इथं देतील. विशेषतः युक्रेन रशिया युद्धाच्या निमित्ताने हवाई क्षेत्राचा जो वापर झाला, एरोस्पेस पॉवर, आणि त्या संदर्भात चिंतन केलं तर पुढे असणारा अणुयुद्धाचा जो धोका आहे, अशा 2 पैलूंवर आज एअर मार्शल भूषण गोखले आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकतील. सरांना व्याख्यान सुरू करण्याची विनंती करण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला आणखीन सांगायची आहे, ती म्हणजे वसंत व्याख्यानमालेच्या या प्रदीर्घ प्रवासात अनेक योग जुळून येतात. भूषण गोखले सर हे वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून अनेकदा बोललेत. मी चुकत नसीन तर 3ऱ्यांदा ते बोलणार आहेत आज. या दरम्यान वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्राचे उद्घाटक आणि वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्राच्या समारोपाचं व्याख्यान देणारे वक्ते असं 2ही जबाबदाऱ्या ज्यांनी सांभाळल्या असे वक्ते म्हणून भूषण गोखले सर यांच्या नावाची आज नंतर नोंद होईल. मी आपल्या सर्वांच्या वतीनं एअर मार्शल भूषण गोखले यांचं स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्राच्या समारोपाचं व्याख्यान आपण आता सुरू करावं. एअर मार्शल भूषण गोखले. नमस्कार. नमस्कार. आज वसंत व्याख्यानमालाचा सर्वात समारोपाचा दिवस आणि मी ज्या विषयावर बोलणार आहे, जे आपण इतके महिने ऐकतो आहेत, युक्रेन आणि रशिया वॉर, त्याचा अर्थात समारोप झाला आहे की नाही अजून आपल्याला कळतच नाही आणि कधी होणार ह्याची आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण आज या वसंत व्याख्यानमालेमध्ये मला बोलवण्याबद्दल मी श्री दीपकजी टिळक आणि त्यांचे सर्व मंदार वगैरे सगळ्यांचेच मी आभार मानतो. हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि ह्याच्यामध्ये भारतालासुद्धा बरेच काही शिकण्यासारखं आहे आणि त्यामुळे मी या विषयावर यूज ऑफ एरोस्पेस पॉवर स्पेशली आणि थ्रेट ऑफ न्यूक्लिअर एक्स्कलेशन, कारण मला वाटतं की सेकंड वर्ल्ड वॉर नंतर असं बरेचदा वॉर्निंग झाल्यात, बऱ्याचदा अमेरिकेने वॉर्निंग दिल्यात, पण रशियाने अशी उघड वॉर्निंग देणं हे पहिल्यांदाच झालेलं आहे. दुसरं म्हणजे युरोपमध्ये हे पहिल्यांदाच असं या सेंचुरीमधलं मोठं झालेलं कित्येक महिने, आता जवळजवळ 3 महिन्याच्या वर झालेले आहेत आणि हे वॉर चालूच आहे अजून. अर्थात पुटिन याला वॉर म्हणत नाहीत. आपल्याला वाटलं होतं की 10 मेच्या परेडमध्ये त्याला वॉरची म्हणून डिक्लेरेशन करतील, पण ते त्याला अजूनही एक स्पेशल मिलिटरी ऑपरेशन्सच म्हणतात. पण ह्याच्या आधी कोसोवोचं जे झालं युरोपमध्ये ते साधारणपणे 1.5 वर्ष चाललं 98-99मध्ये आणि अर्थातच मी संदर्भ देणार आहे त्या 2008मध्ये एक जे झालेलं होतं, पण ते अगदीच 12-15 दिवस झालेलं होतं. आणि त्यामुळे ह्या लढाईला संबंध युरोपमध्येच नाही तर संबंध जगामध्ये खूप रिपकशन्स आहेत. भारतासाठीच म्हणलं तसं खूपच रिपकशन्स आहेत आणि त्यामुळे आपण ह्याच्या जरा डिटेल्समध्ये जायला पाहिजे. आपल्या प्राईम मिनिस्टर लेट श्री अटल बिहारी वाजपेयी त्यांनी म्हणलं होतं
की यू कॅन चेंज फ्रेंड्स बट नॉट नेबर्स. म्हणजे मी कधी कधी म्हणतो की आपण जसं अपार्टमेंटमध्ये राहतो, एखाद्या वेळा आपलं विकून दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये जाऊ शकतो, पण जेव्हा देश एकमेकाच्या जवळ असतात ते आपण देश कधीच बदलू शकत नाही. आपल्या शेजारी पाकिस्तान, चायना आणि आता श्रीलंकेमध्ये चाललेला जो भडका आहे आत्ता, आपण ते सगळ्याला साक्षीभूत आहोत आणि त्याला आपण काही बदलू शकत नाही. जॉग्राफी इज अ कॉन्स्टंट इन दॅट केस. पण मग त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की सगळ्यांना आपल्या नेबर्सबरोबर फ्रेंडशिप पाहिजे असते. खरं पाहिलं तर त्याच्यामुळे शांती असते आणि त्याच्यामुळे शांतता असली तर तुम्हाला समृद्धी मिळते, इकॉनॉमिक त्याला स्टॅबिलिटी मिळते. जसं अमेरिकेने कॅनडाबरोबर चांगले संबंध ठेवलेत, तसे फार मेक्सिकोबरोबर पण एक त्यांच्याकडे सुद्धा अर्थात इलिगल इमिग्रेशन होत असतं, पण जनरली त्यांनी स्वतःवरती एक शांततेसाठी म्हणून तो एक प्रकारचा त्यांनी केलेला आहे. अशी काही काही उदाहरणं आहेत युरोपियन युनियनमध्ये ज्याच्याबद्दल आपण फोकस करणार आहोत. त्या युरोपियन युनियनमध्ये सुद्धा मुद्दामून इतकी एक वर्षाची जी लढाया होत्या, 100 इयर वॉर, 30 इयर वॉर, ते सगळं विसरून आणि अर्थात दोन्ही महायुद्ध, ते आता शांततासाठी. कारण लढाईचा एम असतो, नुसतीच लढाई नाही, तर लढाईच्या सर्वात शेवटी शांतता लागते, नाही तर नुसतीच लढाई करायची कशाला. आणि त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे असा की लढाईचा एम काय आहे. एम असतो शांतता कशी टिकवायची, आणि त्यामुळे हाऊ टू एंड द वॉर इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी उदाहरणं देत असतो, जसे अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये एकदम पळले, त्याच्यामध्ये त्यांनी साध्य काहीच केलं नाही. इराकमध्ये काही साध्य केले, सिरियामध्ये काही साध्य केलं नाही. अशा तऱ्हेने एंड काय आहे. आता मागच्याच वर्षी आपण 71 युद्धाची 50 वर्ष झाली, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल कसा एंड वॉज त्याला साध्य झाला. आपल्याला ढाकाची शरणागती पाहिजे होती आणि ती आपण फक्त 14 दिवसामध्ये मिळवली. मला वाटतं संबंध जगामध्ये एक उदाहरण द्यावं असं एक लढाई होती, आणि त्यामध्ये आपले सैनिक काही न करता तिथे कुठल्याही प्रकारचं वाईट कुठल्याही गोष्टी आपण ऐकल्या नाहीत. कारण मी स्वतः त्या लढाईमध्ये होतो, माझा मोठा भाऊ पण होता, आणि सगळं सैन्य परत आलं. आपण बांगलादेश स्वतंत्र झाला, त्यांच्याकडे सगळी सत्ता दिली. आणि अशा तऱ्हेचा लढाईचा जो एम असतो तो एम अचीव करून त्याला एंड कसा करायचा. मग त्याच्यामध्ये राजकीय अर्थातच काही गोष्टी असतात, मग त्याच्यामध्ये बऱ्याच काही बोलता येईल. पण एक ह्या युद्धामध्ये सुद्धा आपण जेव्हा नीट विचार करू तेव्हा सुरुवात का झाली आणि त्याचं साध्य काय करायचं होतं, आणि आता ती अजून संपत का नाही आहे. आणि मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही खूप चांगले मित्र असता, तुम्हाला दुसऱ्या मित्राबद्दल सगळं माहिती असतं, त्याच्या सगळ्या वाईट चांगल्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे असं म्हणलं जातं की युअर वर्स्ट एनिमी कुड बी युअर बेस्ट फ्रेंड अँड युअर बेस्ट फ्रेंड कुड बी युअर वर्स्ट एनिमी. म्हणजे जेव्हा तुमचा मित्र शत्रू होतो तो इतका कट्टर शत्रू होतो की तो तुम्हाला म्हणजे शांतताच राखू देत नाही. आणि अशा तऱ्हेचं आज आपण बघतोय की जेव्हा रशिया आणि युक्रेन दोघं अगदी त्याला डिस्टन्स कझिन म्हणायचे. मी या दोन्ही राष्ट्रात गेलेलो आहे, आणि त्यावेळेला मला तर युक्रेनमध्ये कळायचंच नाही की हे रशियन आहेत का नाही. की इतकी इंटरमॅरेजेस झालेली आहेत, त्यांची स्क्रिप्ट तीच होती, त्यांचं बोलणं तेच रशियन होतं. आणि जरी सोव्हिएट युनियन ब्रेकअप झाल्यानंतर युक्रेन एक वेगळा देश तयार झाला, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये इतकी एकी होती की न्यूक्लिअर वेपन्स, रशिया जी म्हणजे बेसिकली रशियाकडे जी न्यूक्लिअर वेपन्स किंवा सोव्हिएट युनियनमधला जो सर्वात मोठा आज जो आपण बघतो तो रशिया, त्यांची न्यूक्लिअर वेपन्ससुद्धा युक्रेनमध्ये होती, कझाकिस्तानमध्ये होती. आणि त्यांनी युक्रेनमधनं अर्थात जी ट्रिटी झाली त्याच्यातनं ती सगळी न्यूक्लिअर वेपन्स नंतर खूप वर्षानंतर काढली गेली. अशा तऱ्हेचं त्यांच्या एकमेकाबरोबर खूप चांगलं रिलेशनशिप होती. युक्रेनमध्ये मोठमोठ्या सगळे कारखाने आणि इव्हन जे आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये आपण हेलिकॉप्टर्स आणतो, काही ट्रान्सपोर्ट विमानं आणतो, त्याचे सगळ्या फॅक्टरीज सगळ्या युक्रेनमध्ये होत्या. त्यामुळे ह्याचा इफेक्ट आपल्यावरती पण झालेला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये चांगले संबंध होऊन इतके चांगले दोस्त असणारे आता इतके वर्स्ट एनिमी झालेले आहेत, ह्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आपण आज बघतो. तर आता एक जस्ट बघायला झालं तर रशियाच्या रिलेशन्समध्ये जर बघितलं तर रशियन एम्पायर जेव्हा झालं त्यावेळेला युक्रेनमध्ये बरेचसे रशियन त्याच्यामध्ये सेटल झाले. कारण रशियन एम्पायर खूपच वाढलं, अगदी युरोपपासून तिकडे सायबेरिया पलीकडे पर्यंत ते वाढलं. इवन अलास्का ॲट वन टाईम वॉज विथ रशिया.
आणि त्यावेळेला त्यांनी नंतर ते अमेरिकेला विकलं. युक्रेन वॉज पार्ट ऑफ सोव्हिएट्स रिपब्लिक. म्हणलं तसं की जेव्हा 91मध्ये पेरिस्ट्रॉइका झालं आणि सोव्हिएट युनियनचं 15 रिपब्लिक्समध्ये ब्रेकअप झालं, त्यावेळेला युक्रेनला इंडिपेंडन्स मिळालं, त्याला स्वतंत्र झालं. पण नंतर युक्रेन जेव्हा एक त्यांना वाटायला लागलं की आपली पण एक संस्कृती आहे, आपली पण एक काही वेगळी आयडेंटिटी आहे. आणि जेव्हा मी 2007मध्ये युक्रेनला गेलो होतो त्यावेळेला मला कळलं नाही, पण जेव्हा ब्रीफिंग देत होते लोक त्यावेळेला म्हणत होते की काहीतरी अंडरकरंट आहेत आता, की युक्रेनमध्ये त्यांना स्वतःला त्यांची स्वतःची भाषा जी होती पूर्वीची ती पुन्हा एकदा ज्वलंत करायची आहे. सगळे अशा तऱ्हेच्या काही ना काहीतरी एक आजकाल आपण बघतो की प्रत्येकाला आपली जी मुळं असतात, रूट्स म्हणतो आपण ज्याला, त्याच्यामध्ये जायला एक सगळ्यांना आवडतं, कारण त्याच्यामध्ये एक चांगला हिस्टॉरिकल कल्चरल सगळं असे बाइंडिंग असतात त्याच्याबरोबर, आणि त्यामुळे आपण त्याचा अभिमान असतो. तसाच युक्रेनच्या लोकांना त्यांची जी काय पूर्वच्या आधीपासूनची सगळी संस्कृती होती त्याच्याबद्दलचा जो अभिमान आहे, आणि त्यामुळे त्याने रशियनच्यावरती जो डिपेंडन्स होता, कारण सारखं रशियाला वाटायचं की जसं काही बायलोरशिया जसं आहे वरती युक्रेनच्या, तसा एक प्रकारचा युक्रेनसुद्धा आपल्याच बाजूचा आहे असं सारखं वाटायचं. पण 14मध्ये ज्याला मैदान रेव्होल्युशन म्हणतात युक्रेनची झाली, कारण रशियाने तोपर्यंत बरंच काय काय केलं होतं आणि क्रिमिया त्यावेळेला त्यांनी काबीज केलं होतं. आज क्रिमिया रशियाच्या मध्ये आहे त्याच्यामध्ये, कारण रशियन लोक तिथे खूप राहतात आणि क्रिमियाला एक स्ट्रॅटेजिक असं एक त्याला इम्पॉर्टन्स आहे, कारण ते ब्लॅक सीवरती आहे. आणि त्यामुळे हे सगळं असं करत करत चिघळत गेलं आणि शेवटी जेव्हा मिन्स्क ॲग्रीमेंटमध्ये असं ठरलं होतं की युक्रेन नेटो जॉईन करणार नाही, पण आता आपण बघतो की मागच्या वर्षीपासून जेव्हा प्रेसिडेंट झेलेन्स्की जे युक्रेनचे ते सारखं बोलायला लागले की आम्ही नेटो जॉईन करणार, आणि अर्थात दुसऱ्या काही गोष्टी झाल्या होत्या त्या मी आता त्याच्या विस्तृत थोडं बोलतो. पण ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की वॉर इज अ फेल्युअर ऑफ डिप्लोमसी. खरं पाहिलं तर हे ॲक्च्युली वॉर जेव्हा फेब्रुवारीमध्ये सुरू झालं त्याच्या आधी कित्येक जणं जाऊन पुटिनना भेटत होते, झेलेन्स्कीला भेटत होते, एस्पेशली मॅक्रॉन फ्रेंच प्रेसिडेंट जे पुन्हा एकदा रिएलेक्ट झाले ते सुद्धा भेटत होते. आपण अर्थात बिझी होतो आपले सगळे स्टुडंट्स इकडून आणण्यामध्ये, आणि अर्थात आपले दोघांचे रिलेशनशिप चांगले होते त्यामुळे आपल्याला ते सेफ कॉरिडॉर पण मिळत होते. आपण कित्येक स्टुडंट्सना आणलं, नुसत्याच भारतीय स्टुडंट आणि भारताच्या बाहेरच्या स्टुडंट्ससुद्धा जे होते त्यांना पण आणलं, पाकिस्तानी स्टुडंट्सना पण आणलं. आणि त्यामुळे मी म्हणतो तसं की इट इझी टू स्टार्ट अ वॉर बट हाऊ टू एंड इज इम्पॉर्टंट. आणि इफ यू डोंट एंड द वॉर, जसं आत्ताच प्राईम मिनिस्टर मोदीजींनी सांगितलं युरोपला गेले होते तेव्हा, की सगळ्यांना इफेक्ट होतो त्याचा. त्यामुळे इफ यू डोंट एंड द वॉर, वॉर विल फिनिश अस. H.G. वेल्सनी खूप पूर्वी सांगितलेलं होतं. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जेव्हा अणुबॉम्ब वापरले त्यावेळेला खरंच अशा तऱ्हेचा एक फटका सगळ्यांनाच जगाला असा मिळाला होता की अरे काय होईल. आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा संबंध जग साशंक अशा अवस्थेमध्ये आहे. आता हे कन्व्हेन्शनल वॉर, ह्याच्यामध्ये निरनिराळ्या टाईपचे वॉर्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कन्व्हेन्शनल आहे कारण आत्तापर्यंत त्याच्यामध्ये न्यूक्लिअर वेपन्स वापरली नाही आहेत, केमिकल बायोलॉजिकल पण वापरली नाही आहेत. अर्थात त्याच्यामध्ये काही काही वेळेला झेलेन्स्की किंवा युक्रेनच्या लोकांनी सांगितले आहे की काही फॉस्फरस बॉम्ब वापरले आहेत, क्लस्टर बॉम्ब वापरले आहेत, काही प्रकारचे केमिकल म्हणजे अशा तऱ्हेचा हे केला आहे, पण अजून त्याच्या असे ठोस पुरावे असे मिळाले नाही आहेत. सो इट्स स्टील अ कन्व्हेन्शनल वॉर. तर जॉर्जिया जेव्हा इंडिपेंडंट कंट्री म्हणून झाली जसे 91च्या नंतर, तर तिथे असेच दोन भाग होते जे प्रिडॉमिनंटली रशियन लोक त्याच्यामध्ये राहायचे किंवा राहतात, आणि ती रशियाबरोबर त्यांचं नॅचरली जास्त चांगली रिलेशनशिप, आणि ते नॉर्थलाच आहेत. म्हणजे अगदी जर तुम्ही जॉर्जियाचं बघितलं मॅपवरती तर जॉर्जिया आणि रशिया एक लागून आहेत, आणि ते जे दोन भाग आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशीच अनरेस्ट होती की आपण रशियामध्ये जॉईन झालं पाहिजे. आणि त्यामुळे हे रुसो जॉर्जियन वॉर जे 2008मध्ये झालं त्याच्यामध्ये फक्त 12 दिवसामध्ये खरं पाहिलं तर लढाई संपली. खरी ती लढाई म्हणजे अशा तऱ्हेची खूप मोठी नव्हतीच. त्यावेळेला एक प्रकारचं कन्व्हेन्शनलच राहिलं होतं, आणि निकोलस सार्कोझी त्यावेळेला जे फ्रान्सचे प्रेसिडेंट होते त्यांनी निगोशिएट करून 12 दिवसामध्ये ही लढाई संपवली होती जॉर्जियाची. आणि त्यामुळे 2 ब्रेकअवे प्रो रशियन रिपब्लिक साऊथ ओसेटिया
आणि अबखाझिया या दोन असे यू कॅन कॉल इट इंडिपेंडंट कंट्रीज, जरी युनायटेड नेशन हॅज नॉट ॲग्रीड टू दॅट, पण तरीसुद्धा 3 अजून कंट्रीजने त्यांना रिकग्निशन दिलेलं आहे आणि अशा 2 इंडिपेंडंट कंट्रीज त्याच्यातनं झालेल्या आहेत. आता हे 2008मध्ये झालं होतं म्हटल्यानंतर 2014मध्ये आणि आता जे क्रिमिया झालं आणि त्यानंतर आज आपण 2022मध्ये बघतो की हे जे ईस्टर्न युक्रेनमध्ये डोनास आणि ती जे रिपब्लिक्स आहेत तिथे त्यांना पुन्हा रशियामध्ये जायचं आहे. त्याच्यासाठी खरं पाहिलं तर ही सगळी लढाई सुरू झाली. आता मी म्हटलं तसं 24 फेब्रुवारीला लढाई सुरू झाली, पण रशियाचा जर तुम्ही TV बघितलात आणि याबद्दल एक मुद्दा मुख्य सांगायचा म्हणजे मी जेव्हा हे वॉर बघायला लागलो त्यावेळेला जास्त करून आपले इंडियन चॅनल्स, BBC, व्हॉइस ऑफ अमेरिका आणि अर्थातच बाकीच्या काही अल जझीरा वगैरे, कारण रशिया TV म्हणून जो आहे जो टाटा स्कायवर 643वरती आपल्याला पाहायला मिळतो तो पण ब्लँक झाला होता. आपल्याकडे सुद्धा सॅटेलाईट फीड त्याची येत नव्हती. त्यामुळे एकतर्फी जे काय वेस्टर्न मीडिया होता त्याच्यातनं आपल्याला कळत होतं. पण आज जर रशियन लोकांना विचारलं की लढाई कधी सुरू झाली तर ते म्हणतात 24 फेब्रुवारीला नाही झाली. 24 फेब्रुवारीला रशियाने अटॅक केला ऑल राईट, पण त्याच्या आधी 10 दिवस आमचे जे रशियन 2 प्रॉव्हिन्स म्हणलं त्याच्यावरती जे अझॉव बटालियन आहे आणि युक्रेनियनचे ट्रूप्स आहेत त्यांनी त्यांच्यावरती भडीमार केला आणि कित्येक रशियन तिथले जे राहणारे लोक त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली. कितीतरी बायका मुलं त्याच्यामध्ये गेली आणि त्यामुळे 21 फेब्रुवारीला त्यांनी सर्वात आधी हे जे 2 जसं जॉर्जियाचं केलं तसे डोनेस्क आणि लुहान्स्क हे दोन्ही रिपब्लिकसुद्धा रशियाने म्हणले की ते इंडिपेंडंट आहेत म्हणून. अर्थात त्याची झेलेन्स्कीने ॲग्री केलं नाही, युक्रेनने ॲग्री केलं नाही आणि अर्थात त्यांच्या मागे संबंध नेटो असल्यामुळे त्यांनी तो अजून म्हणलेत की ते काय आम्हाला चालणार नाही की जसं जॉर्जियाचं झालं तसं इथे होईल पण. आणि म्हणलं तसं त्यांच्या पाठीमागे खूप मोठं पाठबळ आहे. स्वतः US प्रेसिडेंट जो बायडन त्यांनी कित्येक लाखांनी कित्येक कोटी अब्जांनी असे त्यांना हत्यारं दिलेली आहेत. नेटोचे सगळे लोक त्यांच्याबरोबर आहेत. EU त्यांच्याबरोबर आहे, जरी हे त्याचे मेंबर नाही आहेत. युक्रेन इज नॉट अ मेंबर ऑफ नेटो ऑर विथ EU. आता जेव्हा लढाई सुरू झाली त्यावेळेला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आम्ही म्हणतो जेव्हा मिलिटरी टर्म्समध्ये की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी रशियाला वाटलं की कीव इज अ कॅपिटल, तीच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जसं मी ढाकाच्याबद्दल म्हणलं. त्यामुळे त्यांनी आधी तुम्ही हा बघताय जे उजवीकडनं वरतून जो आहे सगळा जो भाग तो त्यांनी तिथून सुरू केलं आणि त्यांना वाटलं की आपण कीवला जावं आणि मग मध्ये चेर्नोबिल वगैरे ते जे न्यूक्लिअर प्लांट आहे ते पण त्यांनी कॅप्चर केलं. पण त्यानंतर त्यांना इतका कीवच्या अर्थात काय असतं त्यावेळेला खूप बर्फ पडत होता. तुम्ही अशा रांगा बघितल्या असतील TVवरती त्यांच्या टँक्सच्या आणि मग त्या उद्ध्वस्त होत होत्या. जेव्हा तुम्ही अर्बन वॉरफेअर ज्याला म्हणतात म्हणजे शहरांच्या आतमध्ये येऊन तुम्हाला लढाई करायची असते ती खूप खूप म्हणजे महागात पडते. कारण कुठून तुम्हाला कुठल्या बिल्डिंगमधनं कुठून काय कोणी येईल सांगता येत नाही. त्यामुळे रशियाने ते अवॉइड केलं. त्यामुळे मग त्यांनी नंतर कीवमध्ये ते तो जो त्यांचा पहिला जवळजवळ त्याला जे फर्स्ट फेज ऑफ वॉर म्हणतो त्याच्यामध्ये ते तिथून परत गेले. एक प्रकारे यू कॅन कॉल इट रशियाचा तो जो डाव होता तो चुकला आणि त्यामुळे त्यांचं प्लॅनिंग खरं चांगलं होतं का नाही हा एक मोठा आपल्याला विचार नंतर ज्यावेळेला आपण लेसन्स काढतो त्यावेळेला आहे की पहिल्यांदाच त्यांनी हे करायला हवं होतं का सगळी शक्ती आपण तिकडे ईस्टमध्येच वापरायला पाहिजे होती. कारण आज जर बघितलं तुम्ही तर आज आपल्याकडे आज आपण बघतो की त्यांनी तिकडचे जे कीवच्या साईडचं जे होतं ते सगळं काढून टाकलं आणि आता फक्त लुहान्स मॅरिपोल आपण सारखं ऐकतो आणि असे हे जे सगळे तिकडचे डोनास्क एरिया आहे तिथे आजकाल सगळं युद्ध चालू आहे. आणि त्यांना क्रिमिया ह्या 2 जे लुहान्स्क आणि म्हणलं तसं ते दोन्ही डोनेस्क त्यांचे हे घ्यायचे आहेत आणि त्यांना इव्हन ओडेसा जे बंदर आहे ब्लॅक सीवरती त्याच्यावरती त्यांना खूप मोठ्या प्रमाणे हल्ले करून युक्रेनला एक लँडलॉक कंट्री करायचं आहे. खरं पाहिलं तर जी एक नदी जाते कीवच्या जवळून त्या नदीच्या पूर्वीकडचा भाग त्यांना कंप्लीट खरं पाहिलं तर रशियाच्या साईडला करायचा होता. पण आता ते त्यांना शक्य होत नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणात झेलेन्स्कीनं आणि युक्रेनला मदत मिळते आहे. तर मी मगाशी म्हणत होतो तसं की
डेडलिएस्ट वॉर ऑफ 21st सेंचुरी. म्हणजे जेव्हा युरोपच्या बाहेर झाली तसे काँगो झालं, सिरिया, डार्फूर ते चालूच आहेत अजून, इराक चालूच आहे, अफगाणिस्तान अजून, तालिबान पण अजून काही सेटल झाले नाहीत. अशा तऱ्हेची काही काही वॉर चालूच आहेत. अँड दिस इज द ओनली युरोपियन वॉर ऑफ द 21st 22nd सेंचुरी. युरोसो-युक्रेन वॉर इज अ हायब्रिड वॉर. म्हणजे निरनिराळ्या प्रकारची वॉर्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणलं तसं कन्व्हेन्शनल आहे, पण त्याच्यामध्ये पुटिननी वॉर्निंग दिल्यामुळे त्याच्यावरती एक न्यूक्लिअर अशा तऱ्हेची एक त्यांनी वॉर्निंग देऊन त्याला ओव्हरहँग म्हणतात. म्हणजे त्या की वॉर याच्या पलीकडे जर गेलं कुठल्या, म्हणजे जसं म्हणलं जातं की समजा जर पुटिन हरायला लागले आणि हे जे 2 रिपब्लिक त्यांना हवेत किंवा क्रिमिया त्यांच्याकडनं जर त्या युक्रेननी परत घेतली तर ही माईट यूज टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स. इट्स अ लिमिटेड वॉर इन टर्म्स ऑफ एरिया. म्हणलं तसं आता फक्त ईस्टकडेच आणि साधं युक्रेन आहे तिकडेच चालू आहे. इट्स अ सायबर वॉर. सायबर त्यांनी जॉर्जियामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात वापरलं होतं. त्यामुळे ह्यावेळेला सगळ्या युरोपियन युनियनच्या कंट्रीज, त्याचप्रमाणे एस्पेशली ज्या ईस्ट युरोपियन कंट्रीज याच्यामध्ये आजकाल सायबरवरती खूप चांगलं काम केलं जातं. त्यामुळे ह्यावेळेला रशियनचा सायबरचा अटॅक होता तो त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात फेटाळून लावला. नाहीतर रशियन सायबर आर व्हेरी एक्सपर्ट. दे कॅन लिटरली मेक म्हणजे अमेरिकेमधली समजा एखादी मेट्रोची सर्व्हिस हे करायची असली तरी तर त्यांच्यामध्ये अशा तऱ्हेच्या गोष्टी करण्याची ताकद आहे. पण आजकाल त्याच्यावरती अँटीडोट म्हणून सायबर वॉरवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम झालं आणि ह्यामध्ये तितका सक्सेस त्यांना मिळाला नाही आहे. इकॉनॉमिक वॉर आपण ऐकतोच आहोत. दररोज जवळ दिवसाला कुठलं ना कुठलं तरी सँक्शन रशियाच्या अगेन्स्ट आहे. गॅस ऑइलच्याबद्दल युरोपियन युनियन, कालच आमचं एक युरोपियन युनियनचं डेलिगेशन होतं आलेलं, त्यांच्याबरोबर बोलत होते. म्हणले की आता आम्ही पर्मनंट सोल्युशन काढणार आहोत की ज्यामुळे आम्हाला गॅस आणि ऑइल रशियाकडनं जे लागतं ते आम्ही दुसरीकडनं कुठून तरी मिळू, किंवा नाहीतर आम्ही कन्व्हेन्शनल म्हणजे ऑइल डिपेंडंट एनर्जी असते जी फॉसिल फ्युएल, त्याच्याऐवजी सोलर किंवा अजून कुठली, इवन जर्मनी ज्याने न्यूक्लिअर एनर्जी काढली होती ती सुद्धा आता पुन्हा एकदा त्यांना पुन्हा वापरात करायची. अशा तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टी चालू आहेत आता. इट्स अ प्रॉक्सी वॉर. खरं पाहिलं तर युक्रेनमध्ये एवढी ताकद नाहीच आहे, पण त्यांना इतके मॉडर्न वेपन्स नेटो देते. आणि त्याच्यामध्ये अर्थात एक मुद्दा येतो की खरंच पाहिलं तर ब्रिटिश अमेरिकन ट्रूप्ससुद्धा तिथे आहेत, पण ते इन्स्ट्रक्टर म्हणून आहेत आणि त्याचप्रमाणे त्यातले काही काही मर्सिनरी म्हणून पण आहेत आणि त्यातले काही काही पकडले गेले. रशियाने त्यांना प्रिझनर ऑफ वॉर केलं. काही काही अमेरिकन मेजर जनरल हॅज इवन बीन किल्ड. सो देर आर अदर साईड्स ऑफ द स्टोरी विच आर नॉट कमिंग आउट मच इन द न्यूज आपल्याकडे, पण त्याच्याप्रमाणे हे आहे. हा एक मोठा मुद्दा परवाच प्रेसिडेंट बायडनने साईन केला, तो म्हणजे लेंड लीज ॲक्ट. हे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर पहिल्यांदा झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो की US खरा फायदा आहे. कारण US काय करतं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना शस्त्र देतं आहे, तर त्या शस्त्राची किंमत कशी वसूल करायची. तर जसं त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ब्रिटनला केलं होतं की इतके आम्ही तुम्हाला वेपन्स देतो, त्याची इतकी किंमत आहे, तुम्ही कित्येक वर्षांनी परत करा. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की 2008मध्ये शेवटची इन्स्टॉलमेंट इंग्लंडने दिली. म्हणजे 45मधलं युद्ध संपलेलं 1945, 2008मध्ये त्यांची शेवटची इन्स्टॉलमेंट परत केली. इतक्या तऱ्हेचं तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट. आणि त्याप्रमाणे लेंड लीज ॲक्ट जेव्हा त्यांनी आता युक्रेनला दिला आहे, पण ऐकतो की $8 बिलियन आणि 800 मिलियन दिस दॅट, हे सगळं युक्रेनला जन्म पुरतील इतके परत करायला. कारण युक्रेन तर अजून खूप इकॉनॉमी खूपच लहान आहे. 5 मिलियन लोकांपैकी कितीतरी विध्वंस झालेला आहे, 1 मिलियन लोक बाहेर पडलेले आहेत. ते काय परत येतील काय कधी येतील सांगता येत नाही. इट्स अ वॉर ऑफ परसेप्शन. आणि त्याच्यामध्ये मीडिया फार इम्पॉर्टंट आहे आजकाल, कारण त्याच्यामुळे सगळी तुम्ही आधीच लोकांची संबंध वर्ल्डमधल्या लोकांची दूषित करू शकता किंवा प्रो युक्रेन करू शकता. जसं आपल्या जसं TV चॅनल्स आहेत जे आपण बघतो इंडियामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या वेस्टर्न मीडियाज आपण बघतो. रशियन TVमधला कुठं दिसत नाही. आता पुन्हा रशियन TV सुरू झाला आहे, त्यामुळे मुद्दामून इकडची तिकडची दोन्हीकडची न्यूज बघत असतो. आणि अर्थात कोणावर विश्वास ठेवायचा आहे आपल्यालाच कळत नाही, कारण प्रत्येकजण आपापली बाजू जास्त स्ट्रॉंग म्हणून सांगत असतो. नेटो
1949मध्ये सुरू झालं आणि ते वाढतच चाललं आहे. आणि खरं पाहिलं तर नेटोला पूर्वी वॉर्सा पॅक्ट जे होतं सोव्हिएट युनियनचं, दॅट वॉज देअर मेन एनिमी यू कॅन कॉल इट. पण वॉर्सा पॅक्ट नाहीच आहे आता. आणि उलट सगळे जे युरोपियन युनियनचे आहेत ते सगळ्यांना, ईस्ट युरोपियन सगळे जे काही रशियाचे लोक नेबर्स होते ते त्यांना नेटोमध्ये जायचं आहे. तर हे रशियाला पटत नाही आहे. ते म्हणतात की आम्ही जर कुणावरती हल्ला करत नाही आहोत तर तुम्ही कशासाठी नेटो करत राहताय. आणि हे मी बऱ्याचदा निरनिळ्या कॉन्फरन्समध्ये गेलेलो आहे युरोपियन युनियनमध्ये सुद्धा आणि अमेरिकेमध्ये. दरवेळेला तो रशियन तेच म्हणायचा की आम्ही तुमचे एनिमी नाही आहोत, उलट आम्हाला पण तुम्ही नेटोमध्ये घ्या. पण अर्थात हे काय आहे, देर इज अ थिंग कॉल्ड फ्रॉन्टियर अँड बॉर्डर्स. मी नेहमी म्हणत असतो की बॉर्डर्स असतात आपल्या प्रत्येक देशाच्या, पण फ्रॉन्टियर्स असतात त्याच्या पलीकडे जिथे आपला इन्फ्लुअन्स असतो. आणि ही आयडिओलॉजिकल जो वॉर आहे बिटवीन कॅपिटल डेमोक्रॅटिक कंट्रीज आणि कम्युनिस्ट कंट्रीज, मग त्याच्या चायनाच्या विरुद्ध ज्या वेळेला एक प्रकारचं सुरू झालं, मग त्याच्यामध्ये कोरियन वॉर झालं. सिमिलरली सोव्हिएट युनियनच्या विरुद्ध जे काय बघतो आपण त्यावेळेला कोल्ड वॉर होतं. आणि त्यानंतर हे अजूनही चालूच आहे. आणि आज एक कोल्ड वॉरचं एक आपण छोट्या प्रमाणात हॉट वॉर आपण बघू असं बघतो. त्यामुळे नेटो का अशा तऱ्हेने रशियाच्या जवळ जातं आहे हे रशियाला पटत नाही आहे. त्यांना ते म्हणतात आम्ही कुठल्याच प्रकारे तुमच्यावरती हे करत नाही आहोत, हल्ला करत नाही आहोत, आमची ताकद आहे. म्हणलं तसं वॉर्सा पॅक्ट डिझॉल्व्ह झालेलं आहे आणि सोव्हिएट युनियन अर्थातच 15 रिपब्लिकमध्ये डिवाईड झालं. आता मी म्हणलं तसं तुम्ही जेव्हा युक्रेनला मी गेलो होतो त्यावेळेला तर मला तर कळलंच नाही की ह्या वेगळी काही आयडेंटिटी युक्रेनची आहे. मे बी मी इतकं काय तिथे राहिलो नव्हतो, पण तिथले इव्हन जे लोक जे काय भेटत होतो ते रशियन इंटरप्रिटर त्याच्यामध्येच बोलत होते. पण जवळजवळ 17% पॉप्युलेशन युक्रेनमध्ये ती रशियन आहे आणि त्याच्यात एक कितीतरी अजून पटीनी लोक इंटरमॅरेजेस आहेत, म्हणजे रशियन बायका युक्रेनियन मेल किंवा अदरवाईज. त्यामुळे 30% स्पीक रशियन ॲज द फर्स्ट लँग्वेज. अँटोनॉव म्हणलं तसं आपण सुद्धा AN-32 जे आपल्याकडे मोठी तऱ्हेने ट्रान्सपोर्ट विमानं आहेत ती सगळी फॅक्टरी तिथे, आपण तिथूनच सगळ्या गोष्टी घ्यायचो. कीवचं एअरक्राफ्ट रिपेअरचं, खार्किव स्टेट एव्हिएशनचं, अशा तऱ्हेने इथे इतके मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रशियाने युक्रेनमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या काळात आणि त्यामुळे त्यांचे संबंध खरंच चांगले होते. मला वाटतं इथे एक सॉफ्ट पॉवर जो हा प्रकार असतो, आता हे सगळं आपण बघतो ते रशिया आणि युक्रेनचं जो हार्ड पॉवर आहे. पण मला वाटतं रशियाची एक चूक झाली ती म्हणजे त्यांनी युक्रेनियन रशियन बोलत आहेत, युक्रेनियनच्या बरोबर आपली चांगली रिलेशनशिप आहेत, पण त्यांनी त्यांची अजून सॉफ्ट पॉवर वाढवायला पाहिजे होती, ज्यांनी हा अशा तऱ्हेचा आज जो इतका कळीचा मुद्दा झालेला आहे तो झाला नसता. मला वाटतं सॉफ्ट पॉवरमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, कल्चर, एज्युकेशन, आणि त्यामुळे तुम्ही एकमेकाच्या बरोबर अजूनही जास्त एक जवळीक होते. अर्थात जर एअरफोर्सचं कंपॅरिझन करायचं झालं तर युक्रेन काहीच नाही आहे. म्हणजे रशियाची तुम्ही विमानं बघितलं 4000च्या वरती, 300 फक्त फायटर एअरक्राफ्ट युक्रेनची, आणि अशा तऱ्हेने सगळी विमानं बघितली तर अगदीच म्हणजे जवळजवळ 1.0 कधी 1 असे त्यांच्याकडे 10% 12% विमानं त्यांच्याकडे, आणि ती कधीच त्यांनी त्याच्यावरती हल्ले केलेले आहेत, बरीचशी कमी झालेली आहेत. आणि स्वतः रशियन त्यांची विमानं फारशी वापरत नव्हते इनिशियली. ती एक चूक झाली त्यांची. रशियन फायर पॉवर इज फिनॉमिनल. आपल्याकडे अर्थात खूप मोठ्या प्रमाणात रशियन विमानं आहेत. हे जे सुखॉय 30 आपल्याकडे आहे, पुण्यामध्येच आहे सुखॉय 30, सुखॉय 24, MiG-29 आपल्याकडे पण आहे, Tu-22 बॉम्बर व्हेरी फेमस आहे. त्यांच्याकडे शक्ती खूप आहे त्यांच्याकडे आणि खूप विमानं आहेत. पण त्यांनी जसं हिटलरनी पहिल्यांदा केलं, ब्लिट्झक्रीग त्याला म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये आधी विमानांनी हल्ले करायचे आणि टँक्सनी जोरात जायचं आणि त्याच्याबरोबर इन्फंट्री आणि पोलंड, चेकोस्लोवाकिया, त्याने असं करत 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 तो रशियापर्यंत गेला. आज जेव्हा 10 मेला जेव्हा पुटिन आणि ती परेड झाली त्यावेळेला ती खरं आहे ती इट इज अँटी नाझी परेड. आणि मी गेलो आहे व्लाडिवोस्टॉकला, ज्याला हे म्हणतात आता लेनिनग्राड म्हणतात, तिथे
की तिथे एक मोठं मॉन्युमेंट आहे. इतकी मोठी घनघोर लढाई झाली तिथे आणि फायनली रशियन तिथे जिंकले. अर्थात त्यांची खूप माणसं तिथे गेली, पण त्यांनी त्यावेळेला हिटलरला पराभूत केलं. आणि खरं पाहिलं तर बर्लिन पहिल्यांदा कॅप्चर कोणी केलं असेल तर रशियननी केलं. आणि इकडे चटकन मग युरोपियनचे म्हणजे अमेरिकन आणि इंग्लंडचे लोक सगळे अलाईज ज्याला म्हणतोच ते सगळे तिथपर्यंत आले. आणि म्हणून बर्लिनचं जे आपण विभाजन बघतो, ईस्ट बर्लिन त्यावेळेला आणि वेस्ट बर्लिन, ते खरं पाहिलं तर आधी रशिया तिथे पोचलेलं होतं. परवाच परेडमध्ये हे डूम्सडे एअरबोर्न कमांड विमान दाखवण्यात आलं पहिल्यांदा. हे जे डावीकडे मी दाखवतो आहे सर्वात मोठं, त्याच्यामध्ये इट इज टू बी यूज फॉर न्यूक्लिअर कमांड पोस्ट. म्हणजे ह्याला इवन जर खाली एखादा न्यूक्लिअर बॉम्ब हे असला, त्याचे जे जे काही इलेक्ट्रॉनिकवरती परिणाम होतात ते ह्याच्यामध्ये होत नाहीत, असं एक प्रकारचं डिझाईन आहे. आणि त्याच्याबरोबर हे न्यूक्लिअर कॅरेजचे असे तऱ्हेची विमानं पण त्यांच्याकडे आहेत. ह्या लढाईमध्ये ड्रोन्स म्हणजे पायलटलेस विमानांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर हे रशियाची जी आहेत ती जी आपण बघतो की किलर ड्रोन ज्याला म्हणतात, ऑर्लॉन, ही जी 2 डावीकडची आहेत ती रशियाची आहेत. पण इकडे जे TB2 हे जे दाखवतो आहे ते म्हणजे आहे टर्कीचं. आणि स्विच ब्लेड जे आता नवीन अमेरिकेने त्यांना दिलेलं आहे युक्रेनला, ते जे ड्रोन आहे त्याला स्युसाईड म्हणजे ते म्हणजे कॅमिकाझे किंवा त्याला जाऊन ते ॲक्च्युली टार्गेटवरती आपटतं आणि मग त्याच्यात ते विध्वंस करतं. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या शक्तीने युक्रेनला आज फायर पॉवर मिळाली आहे की ते रशियाला थांबवू शकत आहेत. त्यांचे खूप टँक्स त्यांनी उडवले आहेत. रशियाकडे अर्थात खूप मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आहेत, लाँग रेंज मिसाईल्स, हायपरसॉनिक मिसाईल्स. हायपरसॉनिक आपण सुद्धा तयार करतो, पण आत्तापर्यंत हायपरसॉनिक असणारे म्हणजे फक्त अमेरिका, चायना आणि रशिया. इस्कंदर बॅलिस्टिक मिसाईल आहे, फॉस्फरस बॉम्ब्स आहेत, थर्मोबॅरिक व्हॅक्यूम बॉम्ब्स ऑलरेडी हॅव बीन यूज्ड ॲज पर रिपोर्ट्स. आणि अर्थात न्यूक्लिअर बॉम्ब्स आणि मिसाईल्स. युक्रेनचा एअर डिफेन्स जो आहे तो ह्यांच्या विरुद्ध वापरण्यात आला, त्याच्यामध्ये जी रशियन सगळी त्यांची इक्विपमेंट सगळं पाहिलं तर युक्रेनकडे त्यांचीच इक्विपमेंट होती रशियाची. मग त्यांच्याकडे S-300 होते आणि मग स्लोवाकियाने त्यांना दिलं. आपण S-400 विकत घेतो आहे. MiG-29, स्ट्रेला मॅनपॅड, स्टिंगर मात्र अमेरिकेकडनं आलं. आणि त्याचप्रमाणे UKकडनं स्टार ट्रेक AD सिस्टम आली. पण मी रेडमध्ये जे मुद्दामून लिहिलं आहे ते म्हणजे सर्वात काय महत्त्वाचं असतं तर कंटिन्युअस इंटेलिजन्स मिळणं फार महत्त्वाचं असतं. आणि अमेरिकेने त्यांचे सॅटेलाईट्स वरतीच ठेवले आहेत कंटिन्युअसली आणि त्यांना सारखी माहिती कळते आहे की रशियाची. म्हणजे मी तर एका रिपोर्टमध्ये वाचलं का बघितलं की रशियाचं एक विमान उडालं आहे एका विमानतळावरनं, इथपासून ते ट्रॅक करत कुठपर्यंत आलेलं आहे अशा तऱ्हेचं मिनिट टू मिनिट, सेकंड टू सेकंड असं इंटेलिजन्स युक्रेनला मिळतो आहे. आणि त्यामुळे युक्रेनचे हे सगळे एअर डिफेन्सचे सगळे जे त्याच्यामध्ये शत्रूची विमानं आली त्यांना पाडण्यासाठी म्हणून खूप तत्परतेने त्यांना सगळ्या गोष्टी आधीच कळतात. त्यामुळे इंटेलिजन्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते अमेरिका आणि नेटो फार चांगल्या रीतीने त्यांना देत आहे. रशियाचे वीकनेसेस काय झाले ह्याच्यामध्ये तर त्यांनी म्हटलं तसं नो क्लिअर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्यांनी म्हणजे ढाका जसं आपलं होतं तसं कीव त्यांना वाटलं, पण मला वाटतं ते कीव नंतर त्यांनी अबॅन्डन केलं, विच इज नॉट करेक्ट. एकदा तुम्ही ठरवलं मग तिथे काही सगळे काय तुम्हाला जे उपयोग करायचे ते करून ते तुम्ही केलं पाहिजेत. पण त्यामुळे झालं आहे काय, आता संबंध जगाला माहिती आहे की अरे रशिया तिथे फसलं, तिथे त्यांचं काय ते चाललं नाही. त्यामुळे एक प्रकारचं सायकोलॉजिकली वॉरफेअरसुद्धा जे असतं त्याच्यामध्ये हा एक मुद्दा फार मोठ्या प्रमाणात येतो. फेल्युअर ऑफ इंटेलिजन्स असेसमेंट. कारण जेव्हा त्यांनी लढाई सुरू केली त्यावेळेला मला जे असं कळतं आहे की त्यांना वाटलं की असे युक्रेनियन ट्रूप्स जे आहेत ते बरेचसे प्रो रशियन असतील आणि ते झेलेन्स्कीच्या अगेन्स्ट जातील. कारण युक्रेनमध्ये गेली कित्येक वर्ष आपण बघतो आहे बऱ्याच प्रमाणात एक राजकीय घडामोडी होत आहेत. अझॉव म्हणून जे तुम्ही जर ब्लॅक सीमध्ये बघितलं तर तिथे अझॉव सी म्हणतात. ते अझॉव सी आर कन्सिडर्ड टू बी निओ नाझी आणि दे आर अगेन्स्ट रशियन्स. आणि त्यामुळे त्यांची आज खूप मोठ्या प्रमाणात पकड आहे युक्रेनमध्ये. आणि
त्यामुळे युरोपियन युनियन ऑल्सो, जसं परवाच प्रेसिडेंट मॅक्रॉन फ्रान्सचे त्यांनी म्हणलं की आम्ही कित्येक वर्ष नाही पण कित्येक दशकं लागतील बिफोर युक्रेन कॅन बिकम EU मेंबर. नेटो मेंबरला अजून खूप वेळ लागेल. आणि अर्थात आता झेलेन्स्की म्हणले आम्ही बनणार नाही नेटोचे. अशा तऱ्हेने जे खरं पाहिलं तर युद्ध सुरू होण्याच्या आधी ह्या गोष्टी फर्म झाल्या असत्या तर युद्ध झालंच नसतं. ते डिड नॉट अँटिसिपेट ओव्हरवेल्मिंग मिलिटरी सपोर्ट. अशा तऱ्हेचं मोठ्या प्रमाणात त्यांना मदत मिळेल असं रशियाला वाटलं नव्हतं. आणि रशियाचा जसं आपल्या एअरफोर्सला खूप मोठ्या प्रमाणात आम्ही एक्सरसाइज बाकीच्या देशांबरोबर करतो किंवा आपल्या लढाई झाल्या त्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स आहे. अमेरिकेलासुद्धा एक्सपिरियन्स आहे, अमेरिकन एअरफोर्सला एक्सपिरियन्स आहे. पण रशियन एअरफोर्सला एक सिरियामध्ये त्यांनी वापरलं, जॉर्जियाच्या वॉरमध्ये वापरायला लागलं नाही. त्यामुळे त्यांना असं ऑपरेशनल जो म्हणतो ना एक्सपिरियन्स ॲक्च्युअल लढाईचा तो त्यांच्याकडे फार कमी आहे. आणि त्यामुळे सुद्धा एक प्रकारचं त्यांचे रशियन पायलट्स म्हणजे मी रशियाला ट्रेनिंगसाठी गेलेलो असताना माझा इन्स्ट्रक्टर होता, त्याला माझ्यापेक्षा म्हणजे काहीच तास नव्हते. म्हणजे माझ्या जवळजवळ 2000 तास होते त्यावेळेला, तर त्याच्याजवळ फक्त काही ते 300 का 400 तास होते. त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स फार नाही आहे. पण त्यामुळे त्यांची जी इनिशियली विमानं पडली फार नाही पडली. त्यामुळे आता त्यांनी पहिल्यांदा विमानं वापरलीच नाहीत. आता पुन्हा ते वापरायला लागले. ते सुद्धा युक्रेनची बॉर्डर क्रॉस न करता वापरतात. आणि हे आपण बघतोच टी व्हीवरती रशियन टँक्सनं इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ड्रोन्सनी हल्ले केले. आणि ते अर्थात आपल्याकडे सुद्धा 30T-90 आपल्याकडे टँक्स आहेत. त्यामुळे आपल्याला विचार करायला लागेल, कारण याच्यावरती आलेला आहे का हा जो वरती गंडोला असतो ज्यातनं गन दिसते आपल्याला, ती जर डॅमेज झाली तर त्या टँकला काहीच महत्त्व नसतं. आणि ते बरोबर टार्गेट करतात ते ड्रोन्स. तर असे त्यांचे विकनेसेस खूप चालत राहिले. त्यांना मॉडर्न वेपन्स जशी लागतात आजकाल, म्हणजे अगदी ॲक्युरेट, ज्याच्यामुळे तुम्हाला जसं मीडियामध्ये म्हणलं की अरे हॉस्पिटलवरती अटॅक झाला. आता रशियन टी व्हीवरती तुम्ही ऐकलं तर ते म्हणतात ते हॉस्पिटल नव्हतंच, तिथे सगळ्या युक्रेनियन ट्रूप्स होते आणि त्यामुळे आम्ही त्यांना वॉर्निंग दिली होती आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला केला होता. पण तिथून कुठले तरी कोणी माणसं दाखवतात बाहेर येताना स्ट्रेचरवरती वगैरे, काही कळत नाही. आणि त्यामुळे मग म्हणतात की अरे बाबा त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. आता खरं खोटं काय ते खूप वर्षानंतर बाहेर येईल. आणि म्हणलं तसं हे त्यांनी इंटेलिजन्स त्यांचं फेल्युअर झालं, कोलॅटरल डॅमेज त्याच्यामुळे झाला. पण एक मात्र आहे की रशियन एअरफोर्स अजूनही डॉमिनेट करत आहे तिथे. मग त्याच्यात नुसतंच एअरफोर्स नाही, मिसाईल वॉरफेअरसुद्धा आहे. आणि त्यामुळे झेलेन्स्की नेहमी जाऊन सारखा विचारतो आहे की आम्हाला नो फ्लाय झोन डिक्लेअर करा. नो फ्लाय झोन डिक्लेअर करणं सोपं नसतं, कारण त्याला कुठल्याही प्रकारचं वरतून एरियल, जसं यू कॅन से, तर जेव्हा अमेरिकेने इराकमध्ये केला होता नो फ्लाय झोन, म्हणजे इराकी विमानं उडूच शकत नाहीत, दुसरी कुठली त्यांची फ्रेंडली विमानं इराकमध्ये येऊ शकत नाहीत. सगळीकडे अमेरिकन, मग ते टर्की बेसमधनं असायचे किंवा अजूनही कुठल्या कुवेतच्या बेसमधनं एन्श्युअर करायचे की इराकमध्ये कुठल्याच प्रकारचं फ्लाईंग होणार नाही. पण आता नुसतंच एअरक्राफ्ट नसतात, तर आता मिसाईल पण असतात. त्यामुळे नो फ्लाय झोन डिक्टेट करायला युक्रेन वारंवार अमेरिकेला किंवा नेटोला सारखं विनंती करतो आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणात अजून डॅमेज तिथे होतं आहे. आता म्हणलं तसं ही एक फिल्म दाखवायची म्हणजे आपण बघतो हे जे रशियाचं जे हेलिकॉप्टर आहे ते कसं पाडलं आहे युक्रेनच्या लोकांनी. त्यांना अशा तऱ्हेची खूप मिळाली आहेत त्यांना मदत. आणि मुख्य म्हणजे त्यांचे ही जे मॉस्कोवा म्हणून जे क्रुझर ब्लॅक सीमध्ये होती, आणि रशियाने खरंच म्हणजे एका दृष्टीने गाफीलपणा झाला त्यांचा म्हणायला पाहिजे. ते अर्थात मान्य करत नाहीत की युक्रेनने ती उडवली, पण ह्याच्यामध्ये अमेरिकेचे आपल्याकडे जे बोईंग्ज आहेत नेव्हीकडे, ते वापरून, सॅटेलाईट वापरून, ड्रोन्स वापरून अशा तऱ्हेने सगळा असा एक प्रकारचा छुपा असा त्याच्यावरती हे केला. आणि मग त्याचा जो विध्वंस झाला आपण बघतो. ही जी मॉस्को म्हणजे अगदी अशी एक मोठी क्रुझर आणि ती उडली. त्यावेळेला एक ड्रोनचा हल्ला पहिल्यांदा केला, त्यामुळे सगळं लक्ष तिकडे होतं. तोपर्यंत त्यांनी ॲक्च्युली मिसाईल डागलं आणि त्यामुळे
त्याचा विध्वंस झाला. पण हे रशियन जो जनरल आहे तो डिनाय करतो. तो म्हणतो की नाही आमचं डॅमेज झालं, पण ते दॅट वॉज बिकॉज तेव्हा सम अदर मिस्टेक झाली आणि त्यामुळे सगळं ॲम्युनिशन हे झालं. त्याला अर्थात खरं खोटं म्हणलं तसं हे चालूच राहतं. ते पण एक प्रकारचा हा मोठ्या प्रमाणात रशियाला एक धोका झाला की आता ब्लॅक सीमध्ये त्यांचे कुठले शिप्स असे इझिली जाऊ शकत नाहीत. परवाच अजून एक न्यूज होती की त्यांच्या 2 अजून छोट्या छोट्या गनबोट्स रशियाच्या त्यांच्यावरती सुद्धा हल्ला झाला आणि त्यांनी ते डिस्ट्रॉय केलं. आता न्यूक्लिअरवरती मी येतो. न्यूक्लिअर ओव्हरहँग जे म्हणतात की सारखी जी वॉर्निंग दिली जाते आहे, तर जेव्हा 1994मध्ये म्हणलं तसं की जेव्हा युक्रेनकडे न्यूक्लिअर वेपन्स होती तेव्हा एक बुडापेस्ट ॲग्रीमेंट झालं आणि ज्याच्यामध्ये युक्रेनची सगळी जी काय न्यूक्लिअर वेपन्स होती ती रशियाकडे परत गेली आणि त्यांना डिफ्यूज करण्यात आलं. कझाकिस्तानमधनं पण गेली. त्यामुळे आज फक्त न्यूक्लिअर वेपन्स आहेत ती रशियाकडे आहेत. पण न्यूक्लिअरचा नोहाव कशी बनवायची न्यूक्लिअर वेपन्स तो युक्रेनकडे आहे. आणि म्हणून पुटिन जेव्हा म्हणत होता की नॉट ओन्ली न्यू नाझीज पण युक्रेन पुन्हा एकदा न्यूक्लिअर वेपन्स तयार करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे मला हा हल्ला केलाच पाहिजे म्हणून त्यांनी ही लढाई सुरू केली. आणि म्हणून पहिल्यांदाच ते गेले, ते म्हणलं तसं त्यांनी आधी न्यूक्लिअर त्यांची जी 2 पॉवर स्टेशन आहेत त्याच्यावरतीच त्यांनी जाऊन कब्जा केला की तिथून काही चाललं आहे का वगैरे वगैरे. अर्थात ते म्हणतात की नुसतंच न्यूक्लिअर नाही तर त्यांना काही अमेरिकन बायोलॉजिकल लॅब्स पण मिळाल्या. आणि आजकाल जेव्हा आपण 2 वर्ष कोरोनाच्या ह्याच्यामध्ये विचार करतो आहे की हे चायनातून सुरू झालं का अजून कुठून सुरू केलं, तर रशियाच्या इंटेलिजन्सप्रमाणे जवळजवळ 10-12 लॅब्स युक्रेनमध्ये अमेरिकन्स चालवत आहेत. रशियाचं न्यूक्लिअर डॉक्ट्रिनमध्ये त्यांनी जसं आपलं आहे की नो फर्स्ट यूज, की आपण पहिल्यांदा वापरणार नाही, त्यांच्याकडे तसं त्यांनी ठेवलं नाही आहे. त्यांनी उलट त्यांनी सांगितलं आहे की एस्केलेट टू डिएस्केलेट, आम्ही वापरू ज्याच्यामुळे लढाई कमी होईल. त्यामुळे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्या डॉक्ट्रिनमध्ये की समजा त्यांनी जर टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरलं नेटोच्या कुठल्या कंट्रीच्या अगेन्स्ट, पोलंड असेल किंवा जर्मनी असेल, तर ते ह्याच्यासाठी की त्यामुळे संबंध लढाई ती कंप्लीट कमी होईल म्हणून. पण अर्थात त्यांचं त्याच्यामुळे संबंध जगभर एक प्रकार जसं त्यावेळेला अमेरिकनचं झालं नाही. पण आज जर कोणी न्यूक्लिअर वेपन वापरलं तर जे म्हणतात तसं एक विंटर तयार होईल, एक संबंध रेडिएशनचे सगळे इफेक्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड होतील. पण आता जर त्यांना म्हणजे लाईक दे से इफ युअर बॅक इज टू द वॉल, मग पुटिन वापरू शकतो. त्यांनी ते दरवेळेला वॉर्निंग देतात. रशियाचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन. आता टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन म्हणजे काय असतं, तर ती छोट्या प्रमाणामध्ये वापरली जातात. मग त्याच्यामध्ये इव्हन आर्टिलरीच्या शेलमध्ये सुद्धा न्यूक्लिअरचं हे असतं किंवा मग छोटे बॉम्ब्स असतात. पण आजकाल छोटे बॉम्बसुद्धा जे हिरोशिमा नागासाकीमध्ये वापरले तेवढ्या मोठे आहेत, म्हणजे 15 किलोटन वगैरेचे आहेत. पण मी जेव्हा न्यूक्लिअरच्या काही कॉन्फरन्सना जायचो त्यावेळेला रशियन नेहमी म्हणायचा की अमेरिका युरोपला म्हणते की आम्ही तुम्हाला न्यूक्लिअर अम्ब्रेला देऊ, म्हणजे रशियाने काय केलं तर आम्ही त्याचा वचपा काढू. पण तोपर्यंत डॅमेज झालं आहे ना इकडे. आणि त्यामुळे रशिया नेहमी म्हणायचं की आम्ही जर जे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरलं तर तुम्हाला असं वाटतं का की अमेरिका तिकडून एकदम इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल वापरतील. हा त्यांचा जो एक प्रकारचा थेअरी आहे त्यांची. त्यामुळे ते दरवेळेला टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपनच्याबद्दल वॉर्निंग देतात. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर फ्रान्स जरी नेटोचा मेंबर असला तरी त्यांनी स्वतःची हे ठेवलेली आहेत, न्यूक्लिअर वेपन्स ठेवलेली आहेत. आज संबंध जगभर युक्रेन म्हणते की आम्ही रिग्रेट करतो आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन का नाहीत. आता जपान म्हणतं, ज्यांच्यावरती हल्ला झाला ते म्हणतात की अरे शुड वी बी हॅव्हिंग दिस काइंड ऑफ थिंग. साऊथ कोरिया आता म्हणायला लागले, कारण न्यूक्लिअर अम्ब्रेला म्हणणं सोपं आहे पण तोपर्यंत डॅमेज झालेलंच असतं. अशा तऱ्हेने निनाळी न्यूक्लिअर वेपन्स आहेत, प्रोव्हाइड न्यूक्लिअर अम्ब्रेला मी म्हणलं तसं. पण त्यामुळे रशिया एक त्यांचं म्हणतात की आम्ही बघतो अमेरिका कितपत काय करू शकतं. चायना इज ऑल्सो व्हेरी ॲम्बिग्युअस त्यांच्या ह्याच्यामध्ये न्यूक्लिअरबद्दल. अर्थात ते म्हणतात नो फर्स्ट यूज अगेन्स्ट अ न्यूक्लिअर नॉन न्यूक्लिअर स्टेट. अर्थात
तुम्ही जर न्यूक्लिअर वेपनच्या बॅकग्राऊंडमध्ये गेलात तर सुरुवात झाली प्रोजेक्ट मॅनहॅटननी आणि त्यावेळेला मग सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये वापरायच्या आधी त्याची बरेचसे काही सायंटिस्ट त्याच्यामध्ये होते. प्रेसिडेंट ट्रुमन ऑथराइज सायंटिस्ट ऑपनहायमर आणि मग 16 जुलै 45ला पहिला नेवाडामध्ये त्यांनी स्फोट केला विच वॉज अन एक्सपेरिमेंटल आणि अर्थात ॲक्च्युली वापरण्यात आलं ते म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी 45मध्ये आणि कित्येक जणं गेले त्याच्यामध्ये. तो जो नॅव्हिगेटर त्याच्यामध्ये होता एनोला गेमध्ये त्यांनी शेवटी सुसाईड केली. त्याला इतकं वाईट वाटलं जेव्हा त्याने ऐकलं की त्याच्या तो बॉम्ब त्यातनं गेला तो त्याने किती मोठ्या प्रमाणात हानी झाली. आता सहज दाखवायचं झालं तर तो जो बॉम्ब होता वापरलेला 15 टनचा जर आज इस्लामाबादवरती पडला तर किती डॅमेज होईल, किती लोक पटकन जातील आणि किती लोक जखमी होतील. 43,000 आणि 84,000 जखमी. आणि मुद्दामून मी हे जे असं उजवीकडे जे असं दाखवलं आहे त्याचं कारण न्यूक्लिअरचं रेडिएशन किंवा इफेक्ट ते विंडवरती अवलंबून असतात आणि हा जनरली विंड आपल्याकडे वेस्टर्ली असतो म्हणजे पश्चिमेकडनं वारा असतो. त्यामुळे तो जो सगळा जो इफेक्ट आहे तो इस्लामाबादकडून इवन आपल्याकडे म्हणजे थोडाफार आपल्याकडे पण येण्याचा चान्स आहे. तसं दिल्लीला केलं तर अर्थात दिल्लीची जास्त पॉप्युलेशन आहे. जिथे सेंटर म्हणजे आपण समजा विजय चौक म्हणलं तिथे जर समजा झाला तर 93,000 मरतील लगेचच आणि 2,40,000 साधारणपणे जखमी होतील. अर्थात त्याच्यानंतरचे जे इफेक्ट आहेत ते चालूच राहतील. आणि हे जर बर्लिनमध्ये वापरलं तर ही जी म्हणजे पॉप्युलेशनच्या डेन्सिटीप्रमाणे असतं तर हा न्यूक मॅप आहे तो 48,000 लगेच जातील आणि मग जवळजवळ 1,60,000 जखमी होतील. अशा तऱ्हेचं न्यूक्लिअरचं एक विद्रूप असं स्वरूप आहे हे की त्याच्यामुळे कित्येक जणं जातील आणि त्याचे इफेक्ट नंतर कॅन्सरचे जसं चेर्नोबिलमध्ये जो लोक होते ते 2-3 हजार तर लगेचच गेले पण त्याच्यानंतर अजूनही सुद्धा लोकांना कॅन्सर आणि कित्येक गोष्टी होत आहेत. त्यांच्याकडे रशियाकडे रेडिओलॉजिकल वेपन्स पण आहेत ज्याला आपण डर्टी बॉम्ब म्हणतो आणि त्याने हे मुद्दामून दाखवलं आहे की हा एक पोसेडॉन म्हणून अंडरवॉटर ड्रोन आहे आणि ते त्याने दाखवलं आहे असं की न्यूयॉर्कचं जे हार्बर आहे तिथे एखादं शिप अंडरवॉटर सबमरीन किंवा कशातनं तो जो बॉम्ब आहे तो दाखवतील आणि हे कंप्लीट असा जो डिस्पर्स त्याचं जे दाखवलं येलोमध्ये पिवळ्या रंगामध्ये इतक्या प्रमाणामध्ये रेडिओलॉजिकल त्याचा स्प्रेड तिथे होऊ शकेल आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सुद्धा डेडली वेपन्स त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे ते जसं मॅक्रॉननी म्हटलं तसं पुटिनला फार चिथावू नका. ओके ठीक आहे यू वॉन्ट टू डिसमॅन्टल पण इतकंही नाही की इतकी तुम्ही त्याचं नाचिक्की कराल. अर्थात बऱ्याचशा काही आपल्याकडे NPT CTBT म्हणून बऱ्याच धोरणं आहेत. आजकाल युनायटेड नेशनमध्ये त्याला खरं काय फारशी किंमतच राहिली नाही पण ह्या सगळ्या जरी ह्या असल्या तरी सुद्धा आपण NPT साईन केली नाही आहे कारण आपण म्हणतो की आपण करायची साईन पण हे जे ॲक्च्युली 5 जणं आहेत 5 म्हणजे 5 पॉवर्स USA UK फ्रान्स चायना आणि रशिया त्यांनी स्वतःची सगळी जी आहेत वेपन्स ती झिरो केली पाहिजेत. राजीव गांधीजींनी न्यूक्लिअर वेपन्स फ्री वर्ल्ड म्हणून 1988मध्ये आवाहन केलं होतं युनायटेड नेशन्समध्ये. केमिकल बायोलॉजिकल वेपन्सच्या सगळी ट्रीटीज आहेत आपण नेहमीच साईन केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण पाळतो. त्या आपण स्वतः आपल्याकडे जे काय असे वेपन्स होती ती आपण डिस्मॅन्टल केली पण इतर देश कित्येक जण ते जुमानत नाही आहेत. आपण ऐकतो की इराण वॉरमध्ये इराणने वापरली होती आत्ता सिरियामध्ये वापरली गेली आणि काही वेळेला आता युक्रेनच्यामध्ये सुद्धा बोलत आहेत की रशियाने वापरली आहेत म्हणून. फक्त आउटर स्पेस म्हणजे स्पेसमध्ये न्यूक्लिअर एक्सप्लोजन करायचं नाही एवढं मात्र आजकाल एक ट्रीटी आहे पण त्याच्यातही लोक आता पळवाट काढायला लागलेले आहेत. हे शेवटी युद्ध थांबणार आहे कसं कारण सेक्रेटरी US हे डिफेन्स त्यांनी सांगितले की आम्ही रशियाला कम्प्लिटली त्यांचं जे वॉर वेजिंग मशीन आहे ते डिसमॅन्टल करणार. त्याला खूप दिवस लागतील ऑलरेडी 3 महिने झालेत त्यांच्याकडे अजून खूप काही गोष्टी आहेत. त्याला कम्प्लिटली डिसमॅन्टल करायला त्यांना एक
खूप लांबलचक वॉर करायला लागेल 1.5 वर्ष, जसं अफगाणिस्तानमध्ये चालत राहिलं तसं, आणि रशियाने तसं ते मान्य केलं पाहिजे. नाहीतर त्यांनी समजा जर काही दुसऱ्या काही त्यांच्या म्हणलं तसं टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वगैरे वापरलं तर एक वेगळीच गोष्ट काही होऊ शकते. आणि US खरं पाहिलं तर ह्याच्यात सर्वात जास्त त्यांना प्रॉफिट होतं आहे. कारण आता तुम्ही बघताय की जर्मनी त्यांनी $1 बिलियन आता जे ते इतके दिवस त्यांच्याकडे शस्त्रास्त्र निर्माण करण्याचे वगैरे ते करत नव्हते, आता ते पण करायला लागलेत. स्वीडन, सगळ्याच गोष्टी, सगळे आता राष्ट्र खूप खर्च करणार आहेत. म्हणजे मागच्या वेळेला ट्रम्प यूज टू कीप सेइंग की नॅटोमधले जे सगळे बाकीचे मेंबर आहेत ते खर्च करत नाहीत, आम्हीच फक्त करतो. आता हे सगळेजण खर्च करणार. म्हणजे त्यांच्या जी इकॉनॉमीवरती, त्यांच्या वेलफेअर ॲक्टिव्हिटीवरती, ॲग्रिकल्चरवरती, ह्या सगळ्यावरती त्यांचा परिणाम होणार. कारण तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त पैसे डिफेन्समध्ये जातात त्यामुळे दुसरीकडनं कुठून तरी काढायला लागतात. असं प्रोलॉंग्ड वॉर ऑर एल्स देर हॅज टू बी अ निगोशिएटेड पीस सेटलमेंट. आणि त्याच्यासाठी इंडिया, अर्थात चायना ट्राय करते, टर्कीने ट्राय केलं आहे, पण अजूनही तरी म्हणजे झेलेन्स्की मानायला तयार नाही आहे की आम्ही ठीक आहे, ते जे 2 भाग आहेत ते रशिया स्पीकिंग भाग आहेत ते रशियाची ती स्वतंत्र करू किंवा त्यांना ऑटॉनॉमी देऊ. खरं पाहिलं तर स्वतंत्रपेक्षा तर ऑटॉनॉमी वॉज द इम्पॉर्टंट थिंग. आणि त्यामुळे इकॉनॉमिक हार्डशिप सबंध जगाला होतात. ॲज इट इज 2 वर्ष युक्रेनची झाली, करोनाची झाली, आणि आता हे लढाई. त्यामुळे सबंध जगाला आज फटका बसतो आहे. आपण श्रीलंकेमध्ये बघतो आहे महागाईमुळे काय काय झालेलं आहे. आज असं म्हणलं जातं की अजूनही 57 का 58 अजूनही देश आहेत जे श्रीलंकेसारखे असे जवळपास त्याच परिस्थितीमध्ये आहेत. इव्हन पाकिस्तानमध्ये कालच $190 $1 अशा तऱ्हेची त्यांच्याकडे महागाई चालू आहे. सगळ्या कंट्रीजमध्ये जाऊन ते प्राईम मिनिस्टर इज आस्किंग फॉर मदत. सौदी अरेबिया, चायना आता द्यायला तयार नाही आहे, कारण चायनाचा हा एक डावच आहे की ते तिथून त्यांची ती खरं पाहिलं तर ती इस्टेट ते काबीज करतात. असं हमनटोटा पोर्ट त्यांनी केलं आहे, त्याचप्रमाणे एक श्रीलंकेमधनं, आणि हा CPEC. त्यामुळे चायना मदत दिली तर त्याच्यावरती काही ना काहीतरी त्यातनं उलटं घेतच त्याच्याकडनं. एक हे पुस्तक फार वाचण्यासारखं आहे. अर्थात हे चायनाच्या बाजूनी आहे, पण ह्याच्यामध्ये नेक्स्ट वर्ल्ड वॉर 2034मध्ये कसं होऊ शकतं, आणि हे याच्यामध्ये शेवटी एक चांगला मुद्दा असाच आहे की फायनली इट इज द इंडियन प्राईम मिनिस्टर, तो निगोशिएट करतो आणि पीस फायनली कशी सेटल होते. कारण हे चायनाच्या विरुद्ध अमेरिका मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू होतं, आणि मग ते न्यूक्लिअरपर्यंत जातं, न्यूक्लिअर वेपन्स वापरली जातात. आणि मग त्यावेळेला जेव्हा सीज फायर करण्याचा विषय होतो त्यावेळेला ॲक्च्युली इंडिया फार त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल असतो. आज पुन्हा एकदा असं वाटतं आहे की इंडियाला पुन्हा रोल त्याच्यामध्ये मिळणार आहे, कारण आपली जी तटस्थता आहे, आपण कुठली अशी हार्ड भूमिका इकडे तिकडे घेतली नाही आहे. त्याचं अर्थात कारणं बरीच आहेत, पण तो मी आता विषयावरती जात नाही आहे. डूम्सडे क्लॉक म्हणून इमिजिएटली आफ्टर द मॅनहॅटन म्हणजे झालं त्यावेळेला त्या सायंटिस्ट लोकांनी काढलं, आणि तुम्ही बघितलं तर 1953मध्ये 2 मिनिटावरती होतं की बुवा 2 मिनिटामध्ये संबंध जगावरती पुन्हा एखादं काहीतरी होऊ शकेल. मग 1919मध्ये 2 मिनटं राहिलं. 1991 वॉज द बेस्ट पिरियड. त्यावेळेस 17 मिनटावरती वॉर्निंग होती, कारण त्यावेळेला कोल्ड वॉर संपलं. आणि आता बघितलं तर पुन्हा ते 100 सेकंडवरती आलेलं आहे. आणि हे जरी 20चं असलं तरी 22मध्ये आत्ताच परवा त्यांनी पुन्हा एकदा अपडेट केलं तर पुन्हा ते अजून 100 सेकंड्स दाखवत आहेत. बट इट कॅन वेल बी इफ टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन इज यूज इट कॅन बी व्हेरी शॉर्ट. सो इट इज अ डूम्सडे क्लॉक त्याला म्हणतात. पण पॉझिटिव्ह साईड बघितली तर हे 2 रशियनच होते ज्यांनी खरं पाहिलं तर आधीची न्यूक्लिअर वेपन्स होण्याची संभावना जेव्हा होती ती थांबवली. म्हणजे हे जे डावीकडे आहे ते क्युबन वॉरमध्ये त्यांनी थांबवलं, आणि हे उजवीकडचं जे आहे ते जेव्हा तुम्हाला माहिती असेल की एक साऊथ कोरियाचं विमान रशियाने पाडलं, कारण त्यावेळेला बरीच अशी काही झाल्या त्या घडामोडी. तर त्यावेळेला जेव्हा अशी पुन्हा परिस्थिती आली होती त्यावेळेला त्यांनी सगळ्या वॉर्निंग्स मिळाल्या होत्या की बुवा अमेरिकेने आता न्यूक्लिअर पाठवलेलं आहे, मग आपण रिटॅलिएट करायचं. पण त्यांनी पुन्हा एकदा ते सगळं वॉर्निंग बरोबर आहेत की नाही त्याच्यावरती चौकशी केली, आणि त्यांना वाटलं की ह्या चुकीच्या आहेत, आणि त्यांनी निर्णय घेतला. या दोघांनाही खूप मोठी म्हणजे संबंध वर्ल्डने रेकग्नाईज करून की बुवा त्यांनी न्यूक्लिअर वेपन वापरायची नाही अशा तऱ्हेचं. त्यामुळे माझी अशी एक प्रकारची भूमिका आहे की अशा तऱ्हेचं वॉर होणार नाही की न्यूक्लिअर कोणीतरी वेपन वापरतील, आणि चांगल्या तऱ्हेने आपण ही पीस ट्रीटी करू.
लास्ट पॉईंट बोलायचं झालं तर आपल्याला म्हटलं तसं खूप काही शिकण्यासारखं आहे याच्यातनं. आपल्याकडे अर्थातच आपण रशियावरती डिपेंडंट आहोत, युक्रेनवरती पण डिपेंडंट आहोत, त्यामुळे आत्मनिर्भर फार महत्त्वाचं आहे. ड्रोन वॉरफेअर आजकाल खूप महत्त्वाचा झालेला आहे, ज्याच्यामध्ये पायलटलेस विमानं वापरून अगदी ते संबंध टँक्स विध्वस्त काहीही करू शकतात. त्यामुळे आजकाल आपण सुद्धा बघितलं असेल तुम्ही टी व्हीवरती, जेव्हा 29 जानेवारीला आमचा तो दिल्लीमधला जो शो असतो त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स वापरून आपला भारताचा हे केला होता. अशा तऱ्हेने त्याला स्टॉर्म ड्रोन्स म्हणतात. त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला जातो, त्यामुळे आपण पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे जात आहोत. पण टाईमली इंटेलिजन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे आपण जे सॅटेलाईट पाठवतो, मग कधी कधी आपण ऐकतो की आता ह्यावेळेला स्पेसिफिकली आपण इमेजिंगसाठी, आर्मीसाठी, एअरफोर्ससाठी, नेव्हीसाठी, त्याचं कारण इंटेलिजन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामध्ये आता स्पेस, ड्रोन्स, एअरक्राफ्ट ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला जे थर्ड डायमेन्शन ज्याच्यातनं आपल्याला कळतं की काय मुवमेंट्स चालू आहेत, मग त्या चायनाच्या असतील नाही तर अजून कोणाच्या असतील, ते आपल्याला मिळतात. प्रॉक्सी वॉर वी हॅव टू बी केअरफुल. इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हटलं तसं मीडियाचं फार, आणि त्याच्यात सोशल मीडियाचा सुद्धा खूप वापर केला जातो. मीडियावरती एक प्रकारची बंधनं असतात. इवन टेलिव्हिजनवरती सुद्धा बंधन आलं होतं जेव्हा 26/11 मुंबईचं झालं, त्यावेळेला जेव्हा ते हेलिकॉप्टरमधनं उतरतात असं लाईव्ह दाखवत होते, त्यावेळेला नंतर काही मुद्दा आला की आता 30 सेकंड डिफर्ड असं टेलिव्हिजन टेलिकास्ट करायचं. प्रिंट मीडियावरती सुद्धा प्रेस काउन्सिलची काही बंधनं आहेत, पण सोशल मीडियावरती अजिबातच नाही आहेत. त्यामुळे तिथे कोण काय कोणाला पाठवतं आणि त्यामुळे तुमचं जे माइंड आहे ते करप्ट होत जातं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इकॉनॉमिक सँक्शन्स आहेत, आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा जागृत राहायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेने आपण ऑइल खूप मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो. आपण सोलरचं लीड घेतलेलं आहे, पण सगळ्याला एक लिमिटेशन्स असतात आणि सगळीकडेच इन्फ्लेशनच्या बोललं जातं आहे. लोक म्हणतात इंडिया इज स्टॅगफ्लेशन. स्टॅगफ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे एक प्रकारचं इकॉनॉमीवरती सगळ्याच देशांवरती जे संक्रमण आलेलं आहे, तसं भारतावरती सुद्धा आपण ह्या बाबतीमध्ये ठेवलं पाहिजे. कारण आजकाल निगोशिएशनसाठी युनायटेड नेशन्सचं काही राहिलंच नाही आहे खरं पाहिलं तर रोल. मग जसं आपण WHO चा बघितला करोनाच्या बाबतीमध्ये, तसंच त्यांची कुठलीच अशी जी आहे त्याच्यात राहिलेला नाही आहे. कॉग्निटिव्ह वॉरफेअर म्हणजे NSA जे आहेत आपले अजित डोवळ, त्यांनी म्हणलं आहे की आता नवीन फ्रॉन्टियर म्हणजे काय, की तुमचं जे लोक असतात एखाद्या देशामध्ये, त्यांच्याच माइंडवरती तुम्ही कब्जा करायचा, की कसे तुमचे लिडरशिप चांगली नाही आहे, तुमचं हे कसं चांगलं नाही आहे, तुम्हाला म्हणजे जे जे काही वाईट मुद्दे आहेत ते सारखे भडीमार करायचे. आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं की अरे आपलं गव्हर्नमेंट कामच करत नाही आहे. त्यामुळे ही जी एक फ्रॉन्टियर आहे, सिव्हिल सोसायटी इज द न्यू फ्रॉन्टियर ते म्हणतात. तुम्ही जर तिसरा पॅरेग्राफ बघितलात तर सिव्हिल सोसायटी इज अ न्यू फ्रॉन्टियर वॉरफेअर. त्याच्यामध्ये त्यांचं थिंकिंग, परसेप्शन, त्यांचं सगळ्याच गोष्टीवरती ते इम्पॅक्ट द विल ऑफ द नेशन. आता हे आपण श्रीलंकेत जेव्हा बघतोय त्यावेळेला त्यांना सगळ्यांना म्हणजे त्या गोटाबाया त्यांनी LTTला हरवलं म्हणून एका काळी हिरो झालेला तो, आज त्याला म्हणजे पळायला लागलं आहे. इतक्या प्रमाणात त्या श्रीलंकेच्या बाकी सगळ्याच लोकांच्या मनावरती जो परिणाम झालेला आहे सोशल मीडियामुळे, सगळ्यामुळे, त्यामुळे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यातनं बाहेर येतो. जसं टी व्हीतनं आपण सारखं बघतो ते स्पून फीड होतं. मी डावीकडे मुद्दाम दाखवलं आहे की आजकाल सगळेजण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीज म्हणतात त्याला झालेली आहे. आणि अशा तऱ्हेने तुमचं माइंड करप्ट होतं. आणि जे काही तुम्ही एका चालनेने जर तुम्ही बॅलन्स असा व्ह्यू घेतला नाहीत, म्हटलं तसं जर रशिया TV बघितला नाहीत आणि फक्त वेस्टर्न मीडिया बघितला, तुम्हाला तेच खरं वाटत राहतं. त्यामुळे तुम्हाला एक बॅलन्स व्ह्यू मिळाला पाहिजे. पण माझी खात्री आहे की आपण ह्याच्यातनं बरंच काही शिकू आणि आपला भारत देश ह्याच्यातनं शिकून पुढे जाईल. सकारात्मक दृष्टीने आपण पुढे जाऊ. आपल्या सर्वांना धन्यवाद. मला पुन्हा एकदा इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.